स्टुडंट्स, आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. राईट, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. रेग्युलेशन म्हणजे जेव्हा आपण कंट्रोल करू शकतो, व्हेरियस स्टेप्सला जेव्हा आपण जीनला कंट्रोल करू शकतो किंवा त्याच्या एक्सप्रेशनला जर आपण कंट्रोल करू शकतो तर आपण त्याला रेग्युलेशन म्हणतो. आणि जीन एक्सप्रेशन म्हणजे जेव्हा जीन एक्सप्रेस होतो त्याचा पासून जो प्रोडक्ट तयार होतो तो आहे पॉलीपेप्टाइड चेन. राईट, जेव्हा पॉलीपेप्टाइड चेन तयार होते तेव्हा आपण असं म्हणतो की जीनने स्वतःला एक्सप्रेस केला. राईट, सो जीनला रेग्युलेट आणि एक्सप्रेस कुठल्या स्टेप्स मध्ये करता येतं ते आपण या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये शिकणार आहोत. करेक्ट. सो जीन रेग्युलेशन म्हणजे काय? जीन रेग्युलेशन ही जी मल्टी स्टेप प्रोसेस आहे यामध्ये जीन रेग्युलेट होतो आणि त्याच्यापासून प्रोडक्ट सिंथसाइज होतो किंवा प्रोडक्ट तयार होतो. जीन रेग्युलेशन ही जी आहे ती मल्टी स्टेप प्रोसेस आहे. याच्यामध्ये जीन जो आहे तो रेग्युलेट पण होतोय आणि त्याच्यासोबत त्याच्यापासून पदार्थ सुद्धा तयार होतोय. तो जो प्रोडक्ट तयार होतो इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ अ पॉलीपेप्टाइड चेन. सो जेव्हा जीन एक्सप्रेस होतो त्याचा रिझल्ट जो आहे तो आहे आपल्याला प्रोडक्ट मिळतो आणि तो प्रोडक्ट आहे पॉलीपेप्टाइड चेन. ना रेग्युलेशन कॅन टेक प्लेस ऍट डिफरंट लेवल्स. राईट, सो आपल्या सेलमध्ये जे रेग्युलेशन होतं ते वेगवेगळ्या लेवल्सला रेग्युलेशन आपल्याला त्या सेलला ते जीनला रेग्युलेट करता येतं. राईट, सो जीनला रेग्युलेट पहिल्या स्टेपला जिथे आपल्याला करता येतं तो आहे ट्रान्सक्रिप्शनल लेवल. राईट, जेव्हा डीएनए पासून एमआरएनए तयार होतो त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो आणि या लेवलला आपण जीनला रेग्युलेट किंवा या लेवलला सुद्धा जीन रेग्युलेट केला जाऊ शकतो. यू कॅन स्विच इट ऑन अँड यू कॅन स्विच इट ऑफ. जर जीन स्विच ऑन झाला तर आपल्याला एमआरएनए मिळेल आणि जीन जर स्विच ऑफ झाला तर आपल्याला त्यापासून एमआरएनए मिळणार नाही. सो जीनचं एक्सप्रेशन या स्टेपला सुद्धा कंट्रोल करता येतं. इट इज ट्रान्सक्रिप्शनल लेवल. सेकंड लेवलला सुद्धा आपल्याला जीनला रेग्युलेट करता येतं आणि ती लेवल आहे प्रोसेसिंग लेवल. या लेवलला आपण बघितलं की एमआरएनए जो तयार होतो युकॅरियोट्स मध्ये तो मॅच्युअर एमआरएनए नसतो. त्याला स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग अशा प्रोसेसिंग थ्रू जावं लागतं. राईट, या लेवलला सुद्धा जीन रेग्युलेट केला जाऊ शकतो. जीनला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येतो. जीन जर स्विच ऑन झाला असेल तर हे जी प्रोसेसिंग जी आहे ती व्यवस्थित पार पडेल आणि जर जीन स्विच ऑफ झाला या पर्टिक्युलर स्टेप मध्ये तर ते जे प्रोसेसिंग आहे ते पूर्ण होणार नाही आणि जर प्रोसेसिंग पूर्ण झाला नाही तर मॅच्युअर एमआरएनए तयार होणार नाही. तिसऱ्या लेवलला सुद्धा या लेवलला जर या दोन लेवलला पार करून जर एमआरएनए तयार झालेला असेल तरी आपण त्या एमआरएनएला एक्सप्रेस करण्यापासून रोखू शकतो किंवा जीनला एक्सप्रेस करण्यापासून रोखलं जाऊ शकतं. दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ एमआरएनए फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. एकदा का एमआरएनए तयार झाला की तो न्यूक्लियस मधनं सायटोप्लाझम मध्ये जातो. राईट, आणि जर आपण त्याचं ट्रान्सपोर्टेशन जर थांबवून दिलं, राईट, किंवा सेलने जर त्याचं ट्रान्सपोर्टेशन थांबवलं तरीही जीन एक्सप्रेशनला आपल्याला रोखता येतं. चौथ्या ठिकाणी जिथे आपण जीनचे एक्सप्रेशन थांबवू शकतो तो आहे ट्रान्सलेशनल लेवल. ट्रान्सलेशन लेवलला काय होत आहे, एमआरएनए वरती टीआरएनए येऊन लागतात आहे आणि त्यापासून आपल्याला पॉलीपेप्टाइड चेन मिळते. ट्रान्सलेशन मध्ये पॉलीपेप्टाइड चेन तयार होते आणि या लेवलला जरी जीन जर स्विच ऑफ झाला तर ट्रान्सलेशन होणार नाही आणि प्रथिन तयार होणार नाही. सो या ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत या स्टेप्सला जीनला एक्सप्रेस होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. राईट, आता बघूया जीन ऑफ अ सेल आर एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. राईट, कुठल्याही पेशीमध्ये जे जीन्स असतात त्यांचं काम काय आहे, ते एक्सप्रेस करतात टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. सो जीनकडे जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन जेव्हा एक्सप्रेस होते, राईट, तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळे फंक्शन्स केले जात असतात. Let's take a few examples of gene regulation and gene expression. जीन रेग्युलेशन आणि एक्सप्रेशनचे काही उदाहरणं बघूया. करेक्ट, सो एन्झाईम आहे बीटा गॅलेक्टोसिडेज. राईट, एन्झाईम बीटा गॅलेक्टोसिडेज जो आहे तो सिंथसाइज करतोय इकोलाई नावाची बॅक्टेरिया आहे. एशरीचे कोली नावाची जी बॅक्टेरिया आहे तिच्यापासून बीटा गॅलेक्टोसिडेज
बॅक्टेरिया आहे ती बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचं एन्झाईम तयार करते. आता हे एन्झाईम तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट जीन जो आहे तो एन्झाईम तयार करतोय. करेक्ट. सो इट इज नीडेड फॉर हायड्रोलायसिस ऑफ लॅक्टोज. राईट. हा जो एन्झाईम असतो इकोलाई मध्ये तो त्यांच्यासाठी गरजेचा असतो, कारण तो एन्झाईम हायड्रोलाइज करतो लॅक्टोजला गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज मध्ये. करेक्ट. सो इकोलाईला जो एन्झाईम लागतोय तो बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम आहे आणि तो एन्झाईम त्यांना यासाठी लागतो कारण त्यांना लॅक्टोज शुगरला जे आहे त्यांना हायड्रोलाइज करून त्यांना ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये कन्वर्ट करायचा असतो. राईट. सो हा एन्झाईम केव्हा तयार होईल ते आपण बघूया. राईट. रेग्युलेट कसं होतोय ते आपण बघूया. करेक्ट. सो इकोलाईच्या आसपास त्याच्या सराउंडिंग मध्ये जर लॅक्टोज नसेल, राईट, लॅक्टोज हा एनर्जी गिव्हिंग पदार्थ आहे किंवा इट इज अ टाइप ऑफ शुगर, इट इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. हा लॅक्टोज जर इकोलाईच्या आसपास प्रेझेंट नसेल तर जो बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचा जो एन्झाईम आहे तो सिंथेसाइज होणार नाही किंवा बॅक्टेरिया तो एन्झाईम बनवणार नाही. राईट. तो एन्झाईम केव्हा बनवला जातोय, तो जीन केव्हा एक्सप्रेस होतोय, जेव्हा लॅक्टोज सराउंडिंग मध्ये अवेलेबल असेल तेव्हा. जर लॅक्टोज सराउंडिंग मध्ये अवेलेबलच नाही तर तो एन्झाईम जो आहे तो इथे काम करणार नाही किंवा तो एन्झाईम जो आहे तो या बॅक्टेरियामध्ये तयार होणार नाही. So availability of lactose and non-availability of the lactose is regulating the expression of gene, and it is regulating the expression of genes which are responsible to produce beta galactosidase, a protein. Now, so it is the metabolic, physical and environmental conditions which regulate the gene expression. So gene express करण्याचं किंवा जीनचं जे एक्सप्रेशन आहे ते 3 गोष्टींवर अवलंबून असतं. राईट. 3 गोष्टी ज्या आहेत ते जीन एक्सप्रेशनला कंट्रोल करत असतात. एक तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया त्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये घडत असतात, त्या मेटाबॉलिक प्रोसेसेस त्याला जबाबदार असू शकतात. बरेचदा फिजिकल फॅक्टर्समुळे सुद्धा जीनचं एक्सप्रेशन जे आहे ते रेग्युलेट होत असतं. एन्व्हायरमेंटल कंडिशन सुद्धा जीनच्या एक्सप्रेशनला रेग्युलेट करू शकतात. दुसरं उदाहरण बघूया. हे उदाहरण जे आहे ते एम्ब्रियोला अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये, जेव्हा एम्ब्रियो जो आहे तो अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफॉर्म होत असतो. राईट. हे ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा जीन एक्सप्रेशन कंट्रोल करत असतं. करेक्ट. सो डेव्हलपमेंट अँड डिफरन्सिएशन ऑफ एम्ब्रियो. राईट. एम्ब्रियो जेव्हा सुरुवातीच्या अवस्थेत असतो, when the embryo is first formed, the cells of the embryo are all alike. राईट. सगळे जे एम्ब्रियोचे सेल्स असतात ते सर्व सारखे असतात. हळूहळू ते सेल्स डिफरन्शिएट होतात, स्पेशलाइज होतात आणि मग एम्ब्रियोचं डेव्हलपमेंटला सुरुवात होते किंवा एम्ब्रियो जो आहे तो वाढायला सुरुवात होतो आणि हळूहळू हा एम्ब्रियो जो आहे तो अडल्ट मध्ये रूपांतरित होतो किंवा अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये रूपांतरित होतो. इट इज ऑल्सो अ रिझल्ट ऑफ द coordination, expression and regulation of gene. Right. So transformation of an embryo into an adult organism is also a result of coordination, expression and regulation of not a single gene but a set of genes together. So या टॉपिक मध्ये आपण we are going to know and understand the mechanism by which organisms regulate gene expression in response to changes in the environment. So या टॉपिक मध्ये आपण जाणून घेणार आहोत, समजण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे मेकॅनिझम आहे, राईट, कुठलं मेकॅनिझम आहे ज्याच्यामुळे ऑर्गॅनिझम्स रेग्युलेट करतात जीनला, एक्सप्रेस किंवा जीनचं जे रेग्युलेशन आहे आणि एक्सप्रेशन आहे ते कसं कंट्रोल केलं जातं इन रिस्पॉन्स टू द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. त्यासोबत आपण हे सुद्धा जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत की एकच मेकॅनिझम आहे का की जे एका जीनच्या रेग्युलेशन आणि एक्सप्रेशनला कंट्रोल करते, एकच मेकॅनिझम अनेक जीन्सच्या रेग्युलेशन आणि एक्सप्रेशनला कंट्रोल करते का, की डिफरंट जीन्सला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम वापरले जातात हे आपण इथे शिकणार आहोत. राईट. जाणून घेणार आहोत. राईट. सर्टन बॅक्टेरिया, काही बॅक्टेरियाज आहे ज्याच्यामध्ये इकोलाई बॅक्टेरिया आहे. इट अडॅप्ट टू केमिकल एन्व्हायरमेंट बाय सिंथेसाइजिंग सर्टन एन्झाइम्स. सो ही बॅक्टेरिया काय करते, स्वतःला अडॅप्ट करते, स्वतःला बदलते
राईट. जर त्याच्या अवतीभोवतीचं जे केमिकल एन्व्हायरमेंट आहे ते जर बदललं तर ही बॅक्टेरिया स्वतःला त्या बदलामध्ये स्वतःला अडॅप्ट करते, राईट. आणि ती अडॅप्ट करत असताना राईट जसा सबस्ट्रेट असेल त्या अनुषंगाने बॅक्टेरिया स्वतःला अडॅप्ट करताना पाहायला मिळते. सच अडॅप्टिव्ह एन्झाइम्स आर कॉल्ड एज इंड्युसिबल एन्झाइम. सो इकोलाय बॅक्टेरियाला विशिष्ट असं सबस्ट्रेट लागतो सराउंडिंग मध्ये, राईट. आणि तो सबस्ट्रेट जर ऍबसेंट असेल त्या ठिकाणी जर दुसरा सबस्ट्रेट असेल तर ही बॅक्टेरिया स्वतःला अडॅप्ट करते आणि त्या अडॅप्टेशन मध्ये ती काय करते, इट विल सिक्रेट सम अडॅप्टिव्ह एन्झाइम्स. काही विशिष्ट अडॅप्टिव्ह एन्झाइम्स तयार केले जातात आणि त्या अडॅप्टिव्ह एन्झाइम्सला आपण इंड्युसिबल एन्झाइम्स असं म्हणतो. A set of genes are switched on when there is necessity of metabolism of new substrate. जेव्हा जेव्हा आपल्याला नवीन सबस्ट्रेट तयार करायचा असतो तेव्हा एक सेट जीन्सचा जो सेट आहे, एकापेक्षा अनेक जीन जे आहेत ते एकत्र आल्यावर जीनचा सेट तयार होतो. अ सेट ऑफ जीन्स आर स्विच्ड ऑन, राईट. हा जो सेट असतो जीनचा तो स्विच ऑन असतो जेव्हा सबस्ट्रेट नवीन सबस्ट्रेटची गरज असते किंवा नवीन सबस्ट्रेट तयार करायचा असतो, राईट. राईट. दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज इंडक्शन, राईट. सो हा जो फिनॉमिना आहे त्याला आपण इंडक्शन असं म्हणतो. जेव्हा जेव्हा नवीन सबस्ट्रेट तयार करायची वेळ येते किंवा ह्या नवीन सबस्ट्रेट तयार करण्याचा मेटाबॉलिझम जेव्हा होत असतं तेव्हा आपण त्या फिनॉमिनाला इंडक्शन असं म्हणतो, राईट. या इंडक्शन प्रोसेस मध्ये एक छोटासा मॉलिक्यूल असतो जो या इंडक्शनच्या प्रोसेसला कंट्रोल करत असतो आणि त्या छोट्याशा मॉलिक्यूलला इंड्युसर असं म्हणतात. इंड्युसर तयार झाला की पॉझिटिव्ह कंट्रोल ला सुरुवात होते, जीन एक्सप्रेस व्हायला सुरुवात होते. Children, we are going to learn the operon concept. In this operon concept, we are going to understand what is operon concept. It is the transcriptional control mechanism of gene expression. So operon is the ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल. ट्रान्सक्रिप्शन लेवलला जेव्हा कंट्रोल जीन एक्सप्रेशनला कंट्रोल केलं जातं तेव्हा त्याला आपण ऑपेरॉन कॉन्सेप्ट असं म्हणतो. फ्रँकस जेकब अँड जॅक्स मोनॅड एक्सप्लेन दॅट, राईट. फ्रँकस जेकब आणि जॅक्स मोनॅड जे शास्त्रज्ञ होते त्यांनी असं एक्सप्लेनेशन दिलं की सर्व प्रकारचे जे मेटाबॉलिक पाथवेज असतात, सर्व प्रकारचे जे बायोकेमिकल रिॲक्शन्स सेलमध्ये होत असतात, दे आर रेग्युलेटेड ॲज अ युनिट. त्या सर्व मेकॅनिझमला एक विशिष्ट युनिट जो आहे तो रेग्युलेट करत असतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं हे म्हणणं त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय आणि ते एक्झाम्पल आहे इकोलाय बॅक्टेरियाचं. इकोलाय जी बॅक्टेरिया आहे ती ज्या मीडियम मध्ये कल्चर केली जाते त्या मीडियम मध्ये लॅक्टोज शुगर जर अवेलेबल असेल तर ही जी बॅक्टेरिया आहे 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार करते. हे तिन्ही एन्झाइम्स गरजेचे असतात त्या बॅक्टेरियासाठी. पहिले एन्झाइम जे तयार करतात ते आहे बीटा गॅलेक्टोसिडेज आणि हा एन्झाइम जो आहे तो लॅक्टोजला ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी गरजेचा असा एन्झाइम आहे, राईट. दुसरा एन्झाइम जे इकोलाय तयार करतो तो आहे बीटा गॅलेक्टोसाइड परमेज, राईट. बीटा गॅलेक्टोसाइड परमेज नावाचा जो एन्झाइम आहे तो लॅक्टोजला त्या इकोलायच्या सेलच्या मध्ये एंटर करण्यासाठी मदत करतोय, राईट. सो तिसरं जे एन्झाइम आहे ते ट्रान्स ऍसिटिलेज किंवा बीटा गॅलेक्टोसाइड ट्रान्स ऍसिटिलेज असं त्या एन्झाइमचं नाव आहे आणि त्याचं काम आहे ऍसिटिल ग्रुप जो आहे ऍसिटिल CoA चा जो ग्रुप आहे तो जो आहे गॅलेक्टोसाइड तो ट्रान्सफर करायचा आहे टू गॅलेक्टोसाइड, राईट. गॅलेक्टोसाइडला ऍसिटोल CoA चा जो ग्रुप ट्रान्सफर करायचा करण्यासाठी या ऍसिटिलेज बीटा गॅलेक्टोसाइड एन्झाइमची गरज असते, राईट. सो हे तिन्ही एन्झाइम जे आहे ते लॅक्टोज संबंधीचे एन्झाइम आहेत. तिघांमधले एकही एन्झाइम जर तयार झालं नाही तर जे लॅक्टोज आहे त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये होणार नाही, राईट. सो ऑपेरॉन जो आहे तो कसा काम करतो ते आपण बघणार आहोत. सिंथेसिस ऑफ 3 एन्झाइम इज कंट्रोल्ड बाय लॉंग सेगमेंट ऑफ DNA नोन एज ऑपेरॉन. हे जे 3 एन्झाइम्स आहेत हे तयार करण्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती एका DNA सेगमेंटकडे आहे आणि ज्या DNA सेगमेंटकडे ही एन्झाइम तयार करण्याची इन्फॉर्मेशन आहे त्या DNA सेगमेंटला आपण ऑपेरॉन असं म्हणतो.
ऑपेरॉन मध्ये कुठकुठले भाग किंवा ऑपेरॉनचे जे डिव्हिजन्स आहेत ते कुठकुठल्या प्रकारचे आहेत किंवा ऑपेरॉन कुठकुठल्या गोष्टींनी मिळून तयार होतं ते आपण बघूया. ऑपेरॉन मध्ये ऑपरेटर साइट असते, त्याला आपण ओ असं म्हणतो. राईट, ही जी साइट आहे त्याला ऑपरेटर साइट म्हणतात, त्याला आपण ओ असं म्हणतो. 3 स्ट्रक्चरल जीन्स ऑपेरॉन मध्ये असतात, झेड, वाय आणि ए. Action of structural genes is regulated by operator site with the help of repressor protein. So हे जे structural genes आहेत ते स्वतःला एक्सप्रेस करतात आणि ते जेव्हा एक्सप्रेस होतात तेव्हा 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार होतात. आता हे स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत ते एक्सप्रेस होणार आहे की नाही हे कोण ठरवतं, तर तो आहे ऑपरेटर साइट. जेव्हा ऑपरेटर साइटला रिप्रेसर प्रोटीन बाइंड होतो तेव्हा हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत ते स्वतःला एक्सप्रेस करतात आणि 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार होतात. रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस्ड बाय द ऍक्शन ऑफ जीन आय. राईट, जर हे प्रोसेस थांबवायची असेल तर रिप्रेसर प्रोटीन तयार होतो आणि हा रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो तयार करण्यासाठी जीन आय किंवा इंड्युसर किंवा इनिबिटरची गरज पडते आणि त्या इनिबिटरला आपण रेग्युलेटरी जीन असं म्हणतो. म्हणजे जर इनिबिटर तयार झाला तर ही जी एन्झाइम्स तयार करण्याची प्रक्रिया आहे ती होणार नाही आणि जर इनिबिटर तयार झाला नाही, रिप्रेसर प्रोटीन तयार झाला तर हे तिन्ही जे जीन्स आहेत त्याच्यापासून 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार होतील. So children, the gene expression depends on whether the operator is switch on or off. Right? So जीनचं जे एक्सप्रेशन आहे ते कशावर डिपेंड करतं, त्या जीन मध्ये असलेला जो ऑपरेटर साइट आहे, ऑपरेटर असलेली जागा आहे, ती जर स्विच ऑन असेल तर जीन एक्सप्रेस होईल, ती जर स्विच ऑफ असेल तर जीन एक्सप्रेस होणार नाही किंवा पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार नाही किंवा एन्झाइम्स तयार होणार नाही. राईट, इफ ऑपरेटर इज स्विच्ड ऑन देन 3 जीन्स आर ट्रान्सक्राइब्ड. जर ऑपरेटर ऑन असेल, स्विच ऑन असेल तर 3 जीन्स जे आहेत किंवा 3 एन्झाइम्स जे आहेत ते ट्रान्सक्राइब होतात. ट्रान्सक्राइब होतात म्हणजे डीएनए वरून mRNA वर कॉपी केले जातात बाय RNA पॉलिमरेज इनटू अ सिंगल mRNA मॉलिक्यूल. राईट, सो जर ऑपरेटर स्विच ऑन असेल तर काय होईल, हे तिन्ही जीन्स जे आहेत ते डीएनए वरून कॉपी होतात mRNA मध्ये आणि एक सिंगल mRNA तयार होतो विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज. इच स्ट्रक्चरल जीन इज कॉल्ड अ सिस्ट्रॉन. प्रत्येक स्ट्रक्चरल जीन जो आहे, जसं झेड जीन जो आहे तो बीटा गॅलेक्टोसिडेज तयार करतोय, वाय जो आहे तो बीटा गॅलेक्टोसाइड तयार करतोय, ए जो आहे तो बीटा गॅलेक्टोसाइड ट्रान्स ऍसिटिलेज तयार करतोय. राईट, हे जे तिन्ही जीन्स आहेत यांना आपण सिस्ट्रॉन, हे स्ट्रक्चरल जीन्स आहेत आणि स्ट्रक्चरल जीन्सला सिस्ट्रॉन म्हणतो कारण त्यांच्याकडे तो एन्झाइम तयार करण्याची इन्फॉर्मेशन असते. राईट, सो जे काही तयार करायचं त्याची इन्फॉर्मेशन ज्या जीन्सकडे असते त्या जीन्सला आपण स्ट्रक्चरल जीन्स असं म्हणतो. ट्रान्सक्राइब लॉंग mRNA हॅव्हिंग व्हेरियस सिस्ट्रॉन इज कॉल्ड एज अ पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. एक mRNA वर अनेक एन्झाइम्स तयार करण्याची इन्फॉर्मेशन असतील किंवा अनेक सिस्ट्रॉन्स एकाच mRNA वर असतील तर आपण त्या mRNA ला पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA असं म्हणतो. Switching on and off of the operator is achieved by a protein called as repressor protein. Right? So operator ती साइट आहे जी स्विच ऑन आहे की स्विच ऑफ आहे ती ठरवत असतं आणि या ऑपरेटर साइटला जर रिप्रेसर येऊन लागला, रिप्रेसर प्रोटीन जर येऊन लागला, ऑपरेटर साइटला जर रिप्रेसर अटॅच झाला तर मात्र स्विच ऑफ होतं. करेक्ट, रिप्रेसर प्रोटीन जर ऑपरेटर साइटला येऊन बाइंड झाला तर तो जो स्विच आहे त्या जीनचा किंवा एक्सप्रेशन जे आहे जीनचं ते थांबतं. करेक्ट, द जीन डज नॉट गेट एक्सप्रेस. सो ऑपरेटरला रिप्रेसर बाइंड झाला तर जीन एक्सप्रेशनची प्रोसेस थांबते आणि त्याला जर रिप्रेसर येऊन ऑपरेटरला लागला तर आपण स्विच ऑफ झालं असं म्हणतो. मग स्विच ऑन झालं कसं समजायचं, when repressor does not attach to the operator. ऑपरेटर साइडला जर रिप्रेसर प्रोटीन येऊन अटॅच होत नसेल, राईट, ऑपरेटर साइड जर मोकळी असेल, फ्री असेल तर आपण स्विच ऑन झालं असं म्हणतो आणि स्विच ऑन झालं की ते जीन्स जे आहेत ते स्वतःला एक्सप्रेस करतात.
What we have studied, we are going to understand with the help of an operon. So the example of operon is lac operon, right? Operon म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सेगमेंट ऑफ डीएनए ज्याच्यावरती स्ट्रक्चरल जीन्स असतात किंवा अनेक एन्झाइम्स तयार करण्याची इन्फॉर्मेशन ज्या डीएनएच्या सेगमेंटला कडे असते त्या डीएनएच्या सेगमेंटला आपण ऑपेरॉन असं म्हणतो. सो एक उदाहरणादाखल आपण ऑपेरॉन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते ऑपेरॉन आहे लॅक ऑपेरॉन किंवा लॅक्टोज ऑपेरॉन असं म्हणतात. या ऑपेरॉनला आपण इंड्युसेबल ऑपेरॉन असं म्हणतो. इंड्युसेबल ऑपेरॉन आपण एवढ्यासाठीच म्हणतोय की हा जो ऑपेरॉन आहे तो स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्यासाठी इंड्युसर असणं किंवा नसणं गरजेचं असेल. इंड्युसर असेल तर ऑपेरॉन स्विच ऑन होईल आणि इंड्युसर नसेल तर ऑपेरॉन स्विच ऑफ होतो, राईट. आणि म्हणून या ऑपेरॉनला आपण इंड्युसेबल ऑपेरॉन असं म्हणतो. ऑपेरॉन इज स्विच्ड ऑन व्हेन इंड्युसर लॅक्टोज इज प्रेझेंट इन द मीडियम, राईट. इकोलाई ज्या बॅक्टेरिया असतात ज्या मीडियम मध्ये असतात त्या मीडियम मध्ये जर लॅक्टोज हा केमिकल पदार्थ प्रेझेंट असेल तर मग ऑपेरॉन जो आहे तो काय असतो, स्विच ऑन असतो, राईट. ऑपेरॉन जो आहे तो कंटिन्युअसली काम करतो आणि तो काम करेल म्हणजे काय करेल, तो 3 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स बनवेल, करेक्ट. लॅक ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कंपोनेंट्स, राईट. लॅक ऑपेरॉन हा जो ऑपेरॉन आहे याच्यामध्ये काही घटक पाहायला मिळतात. पहिला घटक जो ऑपेरॉन मध्ये पाहायला मिळतो तो आहे रेग्युलेटर जीन, राईट. सो हा जो आहे तो आपला लॅक ऑपेरॉन आहे. याच्यावरती सगळ्यात पहिले आपल्याला रेग्युलेटर जीन पाहायला मिळतोय, राईट. इथून इतका जर बघितला तर हा रेग्युलेटरी जीन आहे. या रेग्युलेटरी जीन जेव्हा ट्रान्सक्राईब होतो तर त्याच्यापासून रिप्रेसर एमआरएनए तयार होतो. रिप्रेसर एमआरएनए तयार झाला की हा जो रिप्रेसर एमआरएनए आहे तो रिप्रेसर प्रोटीन तयार करतो. आणि जर रिप्रेसर प्रोटीन तयार झाला आणि मीडियम मध्ये जर इंड्युसर ऍबसेंट असेल किंवा लॅक्टोज जर ऍबसेंट असेल तर हा रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो ऑपरेटरला बाइंड होतो. आणि जर हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला बाइंड झाला तर हा ऑपेरॉन स्विच ऑफ होतो, करेक्ट. सो रेग्युलेटर जीनचं काम काय आहे, राईट. ऑपेरॉन मध्ये रेग्युलेटर जीन असतो जो रिप्रेसर एमआरएनए तयार करतो. रिप्रेसर एमआरएनए पासून रिप्रेसर प्रोटीन तयार होतात आणि हे जर रिप्रेसर प्रोटीन जर ते ऑपरेटर साइडला बाइंड झाले तर हा ऑपेरॉन स्विच ऑफ होतो, करेक्ट. आता नेक्स्ट बघूया दुसरी जी साइट आहे, दुसरं जे युनिट आहे ऑपेरॉनचं ते आहे प्रमोटर जीन, राईट. सो हे दिसतंय हा प्रमोटर साइट आहे, करेक्ट. हा सुद्धा प्रमोटर साइट आहे, राईट. येस, हे दोन्ही ऑपेरॉन्सचे 2 उदाहरण आहेत. इंड्युसर नसेल तर काय होतं आणि इंड्युसर असेल तर काय होतं हे दाखवण्याचे 2 डायग्राम्स इथे दाखवलेले आहेत. सो या पर्टिक्युलर प्रोसेस मध्ये इंड्युसर प्रेझेंट नाहीये, राईट. सो रेग्युलेटरी जीन नंतर काय पाहायला मिळते, महत्वाचा घटक जो आहे तो आहे प्रमोटर साइट. आणि या प्रमोटर साइटला काय बाइंड होतो, आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो. प्रमोटर साइट ही अशी साइट आहे जिथं आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो. हा आरएनए पॉलिमरेज जो आहे तो जर पुढे सरकला स्ट्रक्चरल जीन पर्यंत जर पोहोचला तर त्याच्यापासून स्ट्रक्चरल जीन्सचा एमआरएनए तयार होतो, राईट. सो ही बाइंडिंग साइट आहे. आणि काय बाइंड होतं इथे प्रमोटर साइडला, काय बाइंड होतं तर आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो, राईट. प्रमोटर जो जीन असतो तिथे आरएनए पॉलिमरेज बाइंड होण्याचे ते ठिकाण आहे, राईट. त्यानंतरचा जो छोटासा भाग पाहायला मिळतो तो आहे ऑपरेटर जीन. हा जो जीन आहे याला ऑपरेटर जीन असं म्हणतात. आणि हा जो ऑपरेटर जीन आहे हा सर्वात महत्वाचा जीन आहे इथे ऑपेरॉन मध्ये, कारण याला जर रिप्रेसर प्रोटीन येऊन लागला तर हा ऑपेरॉन जो आहे तो स्विच ऑफ होईल. पण जर रिप्रेसर प्रोटीन इथे बाइंड झाला नाही तर हा आरएनए पॉलिमरेज जो इथं होता तो हळूहळू स्ट्रक्चरल जीन कडे सरकेल आणि स्ट्रक्चरल जीनचा एमआरएनए तयार होणार आहे, म्हणजे ऑपेरॉन स्विच ऑन होतो, करेक्ट. सो त्याच्यानंतर जो घटक पाहायला मिळतोय तो आहे स्ट्रक्चरल जीन. हे जे 1, 2, 3 असे नंबर टाकले, हा जो भाग आहे तिथे स्ट्रक्चरल जीन आहे.
एक्स झेड वाय आणि ए नावाचे स्ट्रक्चरल जीन्स आहेत. 3 एन्झाईम्स तयार करण्याची माहिती असणारी जीन आहे. आणि हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत हे ऑपरेटर नंतर प्रेझेंट असतात. राईट, ऑपरेटरला जर इंड्युसर बाइंड झाला तर हा आरएनए पॉलिमरेज इथे येणार नाही, आणि जर आरएनए पॉलिमरेज इथे आला नाही तर एमआरएनए तयार होणार नाही. सो हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत यांच्याकडे विशिष्ट पॉलिपेप्टाइड चेन तयार करण्याची इन्फॉर्मेशन असते. करेक्ट. इंड्युसर हा जो आहे तो ऑपेरॉनचा भाग नाहीये, पण इंड्युसरचं असणं आणि नसणं हे दोन्ही ऑपेरॉनला अफेक्ट करतं. ऑपेरॉन स्विच ऑन होतो जर इंड्युसर प्रेझेंट असेल तर, आणि ऑपेरॉन स्विच ऑफ होतो जर इंड्युसर प्रेझेंट नसेल तर. या ऑपेरॉन मध्ये इंड्युसरचं काम लॅक्टोज करतोय. Talk about the first unit of operon. The first unit of operon is called as regulator gene. Right? पहिला युनिट जो आहे त्याला रेग्युलेटर जीन असं म्हणतात. And it lies in the 3' direction. The gene controls operator gene in cooperation with the inducer. So हा जीन कोणाला कंट्रोल करतोय? ऑपरेटरला कंट्रोल करतोय. करेक्ट. आणि कोणाच्या मदतीने कंट्रोल करतोय? इंड्युसरच्या मदतीने. आता इंड्युसर इथे दिसत नाही म्हणून हा जो रेग्युलेटरी जीन आहे याने रिप्रेसर एमआरएनए तयार केला. रिप्रेसर एमआरएनए रिप्रेसर प्रोटीन तयार केला. रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला बाइंड झाला आणि ऑपेरॉन स्विच ऑफ झाला. करेक्ट. सो हा जो ऑपेरॉन रेग्युलेटरी जीन आहे हा जो आहे तो ऑपरेटरला कंट्रोल करतो, आणि ऑपरेटरला कंट्रोल करण्यासाठी इंड्युसरचं असणं आणि नसणं अतिशय महत्वाचं आहे. इट इज प्रेझेंट बिफोर द प्रमोटर जीन. राईट. सो हा जो रेग्युलेटरी जीन आहे हा प्रमोटर जीनच्या आधी प्रेझेंट असतो. करेक्ट. सो इट मे नॉट बी प्रेझेंट इमिजिएटली ऍडजसेंट टू द ऑपरेटर जीन. सो ऑपरेटरच्या आसपास इमिजिएटली आसपास तुम्हाला रेग्युलेटरी जीन पाहायला मिळणार नाही. राईट. रेग्युलेटर जीन प्रोड्युसेस अ रिप्रेसर प्रोटीन. सो रेग्युलेटरी जीन जो असतो तो रिप्रेसर एमआरएनए तयार करतो. रिप्रेसर एमआरएनए जो आहे तो रिप्रेसर प्रोटीन तयार करतो. सो रेग्युलेटरी जीनचं काम आहे रिप्रेसर प्रोटीन तयार करणं. रिप्रेसर बाइंड्स विथ ऑपरेटर अँड रिप्रेसेस द ऍक्शन. राईट. जर ऑपरेटरला बाइंड झाला तर ऑपरेशन जी आहे ते रिप्रेस होते किंवा स्टॉप होते. करेक्ट. सो रिप्रेसर प्रोटीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेग्युलेटर प्रोटीन. रिप्रेसर प्रोटीनला आपण जीन रेग्युलेट शिकवत आहोत. सो रेग्युलेट करणारा जो पदार्थ आहे त्याला आपण रिप्रेसर प्रोटीन असं म्हणतो. इट इज युनिट जो आहे लॅक ऑपेरॉनचा त्याला आपण प्रमोटर जीन म्हणतो, आणि प्रमोटर जीन जो आहे तो ऑपरेटर जीनच्या आधी प्रेझेंट असतो. राईट. प्रमोटर इज ऑलवेज प्रिसिडिंग किंवा प्रेझेंट बिफोर अन ऑपरेटर जीन. इट इज लाईंग ऍडजसंट टू द ऑपरेटर जीन. ऑपरेटर जीनच्या अगदी लागून खेटून असलेला तो जीन आहे. इट इज द बाइंडिंग साइट फॉर आरएनए पॉलिमरेज एन्झाईम. राईट. सो हा जो प्रमोटर साइट असतो इथे आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो. राईट. हा प्रमोटर साइट जर मिसिंग असेल तर आरएनए पॉलिमरेज या ऑपेरॉनला अटॅच होणार नाही. When operator gene is turned on, enzymes move over operator and transcribes for the transcription for the structural gene starts. Right. जर ऑपरेटर साइटला रिप्रेसर प्रोटीन बाइंड नसेल, राईट, ऑपरेटर साइट जर मोकळी असेल तर हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा ऑपरेटरच्या वरून जाऊन तो स्ट्रक्चरल जीन्स वर जातो, आणि स्ट्रक्चरल जीन्स जे आहे ते ट्रान्सक्राईब केले जातात आणि स्ट्रक्चरल जीनचा एमआरएनए ट्रान्सक्राईब केला जातो. प्रमोटर जीन बेस सिक्वेन्स डिटरमाइन विच स्ट्रँड्स ऑफ डीएनए विल ऍक्ट एज अ टेम्पलेट. आपल्याला माहिती आहे की डीएनएचे 2 स्ट्रँड्स आहेत. डीएनएच्या 2 स्ट्रँड पैकी कुठल्या स्ट्रँडवर एमआरएनए तयार होईल हा कोण डिसाईड करत असतो? प्रमोटर जीन डिसाईड करत असतो. प्रमोटर जीनचा बेस सिक्वेन्स हे डिसाईड करतो की डीएनए चा कुठला स्ट्रँड पासून एमआरएनए तयार होणार आहे. ऑपरेटर थर्ड युनिट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट लॅक्टोज ऑपेरॉन, and the third unit is operator gene. This gene is present before the structural gene. So this is the structural gene. Before the structural gene you will find the presence of an operator, right? So it precedes the structural genes, right? It controls the functioning of structural gene. So operator
controls the functioning of the structural gene. When promoter is turned on by the inducer, so here the promoter is turned on, here the promoter is turned off, correct? So when promoter is turned on, right, by inducer structural gene, it produces an mRNA. When the operator is on, right, the operator will allow the structural gene to produce an mRNA, correct? Operator gene is turned off by a product of repressor gene. So operator is turned off when a repressor gene will produce a repressor mRNA, a repressor mRNA will produce a repressor protein, and this repressor protein, if it binds to the operator, thus operon is switched off. But when it is on, where the repressor protein is producing a repressor mRNA, the repressor mRNA is producing a repressor protein. This repressor protein is getting added with inducer. Here in this case the inducer is lactose. So when lactose get attached to the repressor protein, the repressor protein becomes inactive and the operon is switched on. The unit of this lactose operon is the structural gene. So you can see that this is a structural gene here. You can see there is a structural gene here, right? So when lactose is added to E. coli culture, the structural gene produces mRNA, right? जेव्हा आपण E. coli सेलचं जे कल्चर असतं त्याच्यामध्ये आपण लॅक्टोज जर ऍड केलं तर काय होतं की हे जे स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत ते mRNA तयार करतात, राईट? सो इंड्युसर असेल, राईट, इंड्युसर आहे लॅक्टोज जर प्रेझेंट असेल तर काय होतं, हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत त्याच्यापासून mRNA तयार होतो. mRNA in turn produces polypeptide on the ribosomes. So mRNA तयार झाला की तो रायबोझोम्स कडे जाईल. रायबोझोम्स कडे गेल्यानंतर रायबोझोम्स त्या mRNAच्या सांगण्यानुसार पॉलिपेप्टाइडची चेन तयार करेल, करेक्ट? द पॉलिपेप्टाइड फॉर्म्स ऍक्ट एज एन्झाईम. हे जे पॉलिपेप्टाइड्स असतात हे दुसरं काही नसून ते एन्झाईम्स आहेत, करेक्ट? आणि हे एन्झाईम्स जे आहेत ते लॅक्टोजला कॅटलाइज करतात, राईट? लॅक्टोज जो आहे तो कॅटलाइज करण्यासाठी या एन्झाईमची गरज असते. सो देर आर 3 स्ट्रक्चरल जीन्स इन सिक्वेन्स. लॅक्टोज ऑपेरॉन मध्ये 3 स्ट्रक्चरल जीन्स एकामागे एक प्रेझेंट आहे. पहिला जो स्ट्रक्चरल जीन आहे तो झेड आहे, दुसरा जो स्ट्रक्चरल जीन आहे तो वाय आहे आणि तिसरा जो स्ट्रक्चरल जीन आहे तो ए आहे. सो लॅक झेड जो स्ट्रक्चरल जीन आहे तो बीटा गॅलेक्टोसिडेज नावाचा एन्झाईम किंवा पॉलिपेप्टाइड तयार करतोय. लॅक वाय जो आहे स्ट्रक्चरल जीन हा बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएस नावाचा एन्झाईम किंवा पॉलिपेप्टाइड तयार करतोय. आणि लॅक ए नावाचा जो स्ट्रक्चरल जीन आहे त्याच्यापासून बीटा गॅलेक्टोसाइड ट्रान्स ऍसिटिलेज नावाचा एन्झाईम किंवा पॉलिपेप्टाइड तयार होताना दिसते. The lac operon inducer is not the part of the operon, but this inducer is present in the surrounding, right? So let us see what is the inducer here. In the lac operon, the chemical, a chemical is produced into the cytoplasm, and that chemical is called as allolactase, right? Inside the cytoplasm, a chemical is produced, and the chemical is called as allolactase. It inactivates the repressor. So this allolactase, which is present in the cytoplasm, it binds to the repressor, and the repressor becomes inactivated when this allolactase binds to the repressor protein, correct? So when lac operon is switched on, inducer binds to the repressor protein and prevents repressor from binding to the operator. What this means is, याचा अर्थ असा होतो की लॅक ऑपेरॉन जेव्हा स्विच ऑन असतो तेव्हा काय होतं, रेग्युलरली रेग्युलेटर जीन पासून रेग्युलेटर mRNA तयार होतोय. mRNA त्या रिप्रेसर mRNA पासून रिप्रेसर प्रथिनही तयार होतात आहे. पण हा प्रथिन जो आहे रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो ऑपरेटर पर्यंत पोहोचत नाही, कारण या रिप्रेसर प्रोटीनला ॲलोलॅक्टेज नावाचे एन्झाईम्स येऊन बाइंड होतात आणि ज्याच्यामुळे हा रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो इनॅक्टिव्ह होतो, राईट? तो इनऍक्टिव्ह झाल्यामुळे काय होतोय, हा ऑपेरॉन स्विच ऑन होऊन जातो, राईट? द ऑपरेटर इज फ्री
नाव, आता ऑपरेटर फ्री आहे कारण त्याच्या रिप्रेसर प्रोटीन अटॅच झालेला नाहीये किंवा बाइंड झालेला नाहीये. अँड नाव एन्झाईम आरएनए पॉलिमरेज कॅन मूव्ह फ्रॉम द प्रमोटर साइट. जो आरएनए पॉलिमरेज इथे आहे प्रमोटर साइडला, राईट, इथे रिप्रेसर जीन किंवा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला अटॅच नसल्या कारणाने हा जो आरएनए पॉलिमरेज आहे ऑपरेटर थ्रू स्ट्रक्चरल जीन्स पर्यंत पोहोचतोय, राईट, आणि स्ट्रक्चरल जीन्स पासनं जो आहे तो एमआरएनए तयार होतोय आणि एमआरएनए विच इज हॅव्हिंग द इन्फॉर्मेशन ऑफ दिस स्ट्रक्चरल जीन. नाउ लेट अस नो द रोल ऑफ लॅक्टोज. लॅक्टोजचं या ऑपेरॉन मध्ये असलेली भूमिका बघूया, राईट. लॅक्टोज जो आहे, राईट, अ फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोज एंटर्स इनटू द सेल, राईट. इकोलायचे जे सेल्स असतात त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या सराउंडिंग मध्ये लॅक्टोज असतो. तो लॅक्टोज मधले काही फ्यू मॉलिक्युल्स जे आहेत ते सेलच्या आतमध्ये एंटर करतात. एंट्री करण्यासाठी त्या सेलमध्ये बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज नावाचा एन्झाईम असायला लागतो, राईट. म्हणजे सेलच्या बाहेर जर लॅक्टोज प्रेझेंट असेल तर सेलने बीटा गॅलेक्टोसिडेज तयार करणं गरजेचं आहे. बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज तयार करणं गरजेचं आहे. तो जो परमिएज आहे तो या लॅक्टोजला सेलमध्ये एंटर करण्याची परवानगी देतो, right. A small amount of enzyme is present in the cell even if operon is switched off. जेव्हा ऑपेरॉन स्विच ऑफ असतो तेव्हा सुद्धा तो जो बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज नावाचा जो एन्झाईम आहे तो थोडाफार प्रमाणात सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो, राईट. जर हा ऑपेरॉन स्विच ऑन झाला तर बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज हा जास्त प्रमाणात अवेलेबल असतो, राईट. पण जर तो ऑपेरॉन स्विच ऑफ असेल तरीही काही प्रमाणात बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज हा एन्झाईम जो आहे तो सेलमध्ये प्रेझेंट असतो, राईट. सो if the enzyme is present in the cell even if the operon is switched off, a few molecules of lactose bind to the repressor. सो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा काही प्रमाणात अजूनही बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज ऑपेरॉन स्विच ऑफ आहे तरीही थोड्याशा फार प्रमाणात बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएज जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे काय होतं, काही लॅक्टोज जे मॉलिक्युल्स जे आहेत ते इकोलाई सेलच्या आतमध्ये एंटर करतात आणि एंटर केल्यानंतर ते रिप्रेसर प्रोटीनला किंवा ते जे लॅक्टोज जे एंटर करतात, थोडेफार लॅक्टोज मॉलिक्युल जे एंटर करतात ते इंड्युसरचं काम करतात आणि ते रिप्रेसरला बाइंड करतात, राईट. सो ते लॅक्टोज जे आहेत ते रिप्रेसरला बाइंड करतात आणि रिप्रेसरला बाइंड केलं की रिप्रेसर इनॅक्टिव्हेट होतो आणि ऑपेरॉन जो आहे तो स्विच ऑन होतो. दिस रिप्रेसर फेल्स टू बाइंड ऑपरेटर विच टर्न्स ऑन द ऑपेरॉन. सो जेव्हा तो लॅक्टोज एंटर झालेला लॅक्टोज जेव्हा रिप्रेसर प्रोटीनला बाइंड होतो तर हा रिप्रेसर प्रोटीन इनॅक्टिव्ह होतो आणि हा इनॅक्टिव्ह झाले की जो ऑपेरॉन आहे तो स्विच ऑन होतो. स्ट्रक्चरल जीन प्रोड्युसेस 3 एन्झाईम्स. आपल्याला माहिती आहे 3 स्ट्रक्चरल जीन्स आहेत या ऑपेरॉन मध्ये आणि तिन्ही जीन्स 3 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स तयार करतात आहे, राईट. दस लॅक्टोज ऍक्ट ॲज अन इंड्युसर इन इट्स ओन ब्रेकडाऊन, राईट. लॅक्टोज जो आहे स्वतःच्या ब्रेकडाऊन साठी स्वतःच इंड्युसर म्हणून ऍक्ट करताना दिसतोय, राईट. हे जे एन्झाईम्स आहेत लॅक्टोजच्या ब्रेकडाऊन साठी तयार होत असतात, राईट. आणि जेव्हा लॅक्टोज रिप्रेसरला बाइंड होतो तेव्हा तो स्वतःच्या ब्रेकडाऊनची तयारी करतो, करेक्ट. सो लॅक्टोज स्वतःच्या ब्रेकडाऊन साठी इंड्युसर म्हणून बिहेव करतो ज्याच्यामुळे ऑपेरॉन स्विच ऑन होतो आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स तयार होतात. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम जे आहेत ते लॅक्टोजला ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये कन्वर्ट करतात. When inducer level falls, the repressor binds to the operator again and this is called as negative feedback, right. इंड्युसरचं लेवल जर घसरलं म्हणजे लॅक्टोजचं लेवल जर घसरलं सेलच्या आतमध्ये तर काय होईल, हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे, राईट, हा रिप्रेसर प्रोटीनला बाइंड करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं इंड्युसर प्रेझेंट नसल्यामुळे हा रिप्रेसर प्रोटीन डायरेक्टली प्रमोटरला बाइंड होईल आणि हा जो ऑपेरॉन आहे तो स्विच ऑफ होईल. सॉरी, इथे दिसतोय बघा, राईट. सो हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे याला बाइंड करण्यासाठी इंड्युसर ऍब्सेंट आहे म्हणजे लॅक्टोज ऍब्सेंट आहे. लॅक्टोजच्या अनुपस्थितीत हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे तो ऑपरेटरला बाइंड होतो आणि हा ऑपरेटरला जर बाइंड झाला हा प्रोटीन
तर हा ऑपेरॉन स्विच ऑफ होतो आणि याला नेगेटिव्ह फीडबॅक असं म्हणतात. जसं आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर काम करतं, इलेक्ट्रिसिटी असेपर्यंत इन्व्हर्टर चार्जिंगला लागतं, राईट. इलेक्ट्रिसिटी गेल्याबरोबर इन्व्हर्टर हा आपल्या घरातल्या अनेक अप्लायन्सेसला इलेक्ट्रिसिटी पुरवण्याचं काम करतो. म्हणजे आपल्या घरातले काही अप्लायन्सेस हे इलेक्ट्रिसिटीचा मेन सप्लाय नसतानाही काम करतात. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं की निगेटिव्ह फीडबॅक चालतंय. लॅक्टोज हजर असेल, राईट, तर तिन्ही स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत ते 3 वेगवेगळ्या एन्झाईम्स बनवतील. लॅक्टोज गैरहजर असेल तर ऑपेरॉन स्विच ऑफ होईल आणि एन्झाईम्स तयार होणार नाही.